नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिलं सुलक्षणाताई आणि शुभ्राने श्रीवर लावलेल्या आरोपांमुळे श्री खूप दुःखी असते आणि सगळे मनपाट गेलेले असतात, मात्र श्री बाहेर एकटीच असते. त्याचवेळी तिथे अगस्त्य येतो आणि गाणं म्हणून श्रीचा रुसवा दूर करत असतो. यावर श्री अगस्त्याला म्हणते, हा काय फालतूपणा आहे, शोभतं का तुला हे? तू आज जा, मला एकटीला सोड थोडा वेळ. अगस्त्य श्रीची समजूत काढत असतो की श्री सॉरी, मला माफ कर, मला माहीत आहे माझ्यामुळे सगळ्यांचं बोलणं तुला खावं लागतं आहे, माझ्यामुळे सगळा गैरसमज झाला, मी माफी मागतो. श्री रागाने म्हणते की ठीक आहे, तुझी काही चूक नाही आहे. तर अगस्त्य म्हणतो ठीक आहे, तुला नाही माफ करायचं आहे ना मला, तुझा राग अजून नाही गेला आहे ना? मग श्री म्हणते मला काय धाड भरले रागवायला. यावर अगस्त्य तिला म्हणतो, श्री मी ओळखतो तुला, मी बेस्ट फ्रेंड आहे तुझा, मला नाही कळणार मग कुणाला कळणार? श्री काय झालं आहे नक्की सांग मला, म्हणजे जेव्हापासून मी लग्न करतोय हे कळल्यापासून तू एकदम विचित्र वागायला लागले. यावर आपलं नातं कधीच नाही बदलणार, मग कुणी काहीही बोलो, खरंच या नात्यात दुरावा नाही येणार. प्लीज, मला काही कळत नाही आहे की तू अशी का वागते. माझी तुझ्याकडून एकच अपेक्षा होती, माझं लग्न ठरल्यावर तू खुश होशील, मला सगळ्या कामात मदत करशील, मी कुठले कपडे घालायचे, कुठले शूज घालायचे आणि मी कसं उभं राहायचं हे सगळं तू ठरवशील. पण तसं काहीच नाही झालं. मला कळतच नाही आहे की तू अशी का वागते. एकच अपेक्षा होती ना माझी. काहीतरी घडलं आहे की तू अशी विचित्र वागायला लागली आहे. आपल्यात एक अंतर निर्माण झालं आहे. खरंच तू माझ्यापासून तितक्यात श्री म्हणते लांब जाईल. हे ऐकून अगस्त्य टेन्शनमध्ये येतो आणि अगस्त्य श्रीला बघतच असतो श्रीकडे आणि श्री लगेच अगस्त्याला बघून म्हणते की हे बघ, तू काय पण बोलतोय, उगाच काहीतरी डोक्यात घेऊन बसतोय, लग्न आहे म्हणून असं काहीतरी बोलायला लागलाय, मी कुठं काय वेगळं वागते. यावर अगस्त्य श्रीकडे बघतच असतो. श्री असं का बघतोय, बरं चल काय राग नाही, आधीसारखं राहूया. अगस्त्य बरं म्हणतो. मग दोघंही खूप खुश असतात, दोघांची मज्जा मस्ती चाललेलीच असते. तितक्यात श्रीचं लक्ष सुलक्षणाताईकडे जातं. सुलक्षणाताई श्रीकडे खूपच रागाने बघत असतात. अगस्त्यसुद्धा पाठी वळून बघतो. तेव्हा सुलक्षणाताई म्हणतात, नाही तुमचं चालू द्या, आमचं काय, आम्ही थांबतो इथेच. अगस्त्य म्हणतो, आई आम्ही फक्त. त्यावर सुलक्षणाताई म्हणतात की अगस्त्य 2 दिवसांनी लग्न आहे तुमचं, आपण फॅमिली पिकनिकला नाही आलो आहे, हिच्याशी गप्पा मारत उभा आहेस ते, आणि शाळेतली गाणी गाण्यात काय गंमत येते तुला, काय चाललं आहे तुझं, आणि या मुलीशी तर मला काही बोलायचंच नाही. यानंतर श्री तिथून जायला निघते. तितक्यात अगस्त्य श्रीचा हात पकडून तिला थांबवतो. प्लीज थांब श्री. आणि सुलक्षणाताईला म्हणतो की आई काय आहे, नाही काय चाललंय तुझं सांग मला, प्रत्येक वेळी तू श्रीलाच का पॉईंट आऊट करते, नाही तुम्ही सगळेच का करता तिला, काय चूक आहे तिची, ती नव्हती आली माझ्याशी बोलायला, मी आलेलो तिच्याशी बोलायला, हळदीला कुठला ड्रेस घालू ते विचारायला. यावर सुलक्षणाताई म्हणतात की ज्या गोष्टींबद्दल तू तिला विचारतोय त्या गोष्टी आयुष्यात कधी पाहिल्यात का तरी तिने. यावर अगस्त्य म्हणतो, नसतील पाहिल्या तरी तिच्या सगळ्या गोष्टी मला पटतात, म्हणून मी तिचा सल्ला घेतोय, तिची नजर, तिचा दृष्टिकोन मला आवडतो. यावर सुलक्षणाताई म्हणतात, तिने घातलेल्या ड्रेसकडे बघून समजतेस की काय ते आहे तिची नजर, आणि उशीर होतोय, विधींना जा आतमध्ये असं म्हणून त्या अगस्त्याला आत जायला सांगतात. यानंतर अगस्त्य तिथून निघून जातो. तेव्हा सुलक्षणाताई श्रीला म्हणतात की ती निर्लज्ज आहेस ग तू, तुला काय वाटतं हे असे कपडे घातले म्हणून तो आमची बरोबरी करशील का? खरं तर तू देवाचे आभारच मानले पाहिजेत की धनाजीरावांनी तुला आसरा दिलाय. आपल्या मर्यादेत राहा, आमचे सहनशक्तीचा अंत बघू नकोस. हे बघ, आमच्या मुलापासून दूर राहायचं, जरी तो तुझ्या जवळ आला ना तरीसुद्धा. आणि यानंतर सुलक्षणाताई तिथून निघून जातात. यानंतर आपण पाहतो श्री, बारक्या हे सगळेजण खाली बसून जेवण करत असतात. श्रीचं अजिबात लक्ष नसतं जेवणाकडे. बारक्या श्रीला म्हणतो की तुला आठवतंय का गं अगस्त्य दादा. तेवढ्यात श्री त्याला थांबवते आणि म्हणते, बारक्या बस ना आता, काय चाललंय तुझं, कुणी ऐकलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल माहीत आहे का तुला. तितक्यात अगस्त्य तिथे येतो आणि म्हणतो, काय ऐकलं तर प्रॉब्लेम होईल. अगस्त्याकडे बघून बारक्या म्हणतो की आज तुम्ही इकडं कसं काय, नाही तुमच्याकडे एवढी मोठी पाहुणे आलेत आणि त्यांना सोडून तुम्ही इकडं कसं काय. तर यावर अगस्त्य म्हणतो की प्लीज असं बोलू नको, माझ्यासाठी ना सगळे सारखेच आहेत, माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्हीसुद्धा आम्हाला जॉईन करा, चला आमच्यासोबत जेवायला. त्यावर सगळेजण म्हणतात की नको नको,
की आम्ही आमच्या जागेवरच बरोबर आहोत, त्या टेबलपेक्षा ना भारतीय बैठकच आम्हाला आवडते. त्यावर अगस्त्य म्हणतो, असं असेल ना तर मला पण आवडेल ही भारतीय बैठक, असं म्हणून तो श्रीच्या शेजारीच बसतो आणि म्हणतो चला होऊ द्या जेवण. आणि बारक्याला म्हणतो की काय आहे ना बारक्या, कोणीतरी चिडले माझ्यावर, कोण आहे ती, असं बारक्या म्हणतो. कोण आहे ती? तर अगस्त्य म्हणतो, मला माहीत आहे माझ्या बेस्ट फ्रेंडला शिरा खूप आवडतो म्हणून मी घेऊन आलो आहे, मला माहीत आहे तिचा रुसवा कसा काढायचा. म्हणून अगस्त्य श्रीला शिरा भरवायला घेतो, पण श्री नाही नको असं म्हणते. तर अगस्त्य श्रीला खूप रिक्वेस्ट करतो, मात्र श्रीला आठवत असतं ते म्हणजे सुलक्षणाताईचे बोल की अगस्त्यपासून लांब राहा. इकडे अगस्त्य श्रीला शिरा खाण्यासाठी रिक्वेस्ट करत असतो, मात्र श्री काही केले ऐकत नसते. हे बघून अगस्त्य तोंड पाडून म्हणतो, ठीक आहे मीच खातो, काय आता. यानंतर श्री अगस्त्याला थांबवते आणि म्हणते भरव. अगस्त्य श्रीला भरवतच असतो तितक्यात तिथे शुभ्रा येते आणि हे सगळं बघून रागाने अगदी लाल बुंद होते. मात्र श्री अगस्त्याचं शुभ्राकडे लक्षच नसतं. शुभ्रा तिथून रागाने निघून जाते. अगस्त्य म्हणतो, पटकन सगळे आवरून या, आपल्याला मस्त गाण्याच्या भेंड्या खेळायच्यात. यानंतर इकडे आपण पाहतो सगळेजण बसलेले असतात आणि इव्हेंट मॅनेजर सगळ्यांना म्हणतो की चला आपण एक गेम खेळूया. लग्नाचं घर आहे आणि लग्नात मजा मस्ती नसेल तर कसं वाटेल. आज आपण खूप धमाल करूया. आपण एक टीम बनवायची आहे. या बाउलमध्ये काही चिठ्ठ्या असतील. शुभ्रा मॅम आणि अगस्त्य सर एक एक करून त्यातील चिठ्ठ्या उचलतील आणि त्यात जे नाव निघेल ते त्यांच्या टीममध्ये जातील. अगस्त्यच्या टीममध्ये भारतीताई आणि श्री जातात, तर शुभ्राच्या टीममध्ये भद्रात्या आणि बारक्या हे दोघं. शुभ्रा आणि सुलक्षणाताई खूप नाराज असतात कारण श्री अगस्त्यच्या टीममध्ये गेलेले असते. आता या गेमच्या माध्यमातून श्री तिच्या मनातील भावना अगस्त्याला सांगणार का, बघायला मजा येणार आहे. तर तुम्हाला माझा रिव्ह्यू कसा वाटला आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.